हिवाळा म्हटलं की काही ना काही गरमागरम खायची इच्छाच होते, जसे की कांदा भजी, मसाला पाव, वडापाव. तर अशीच आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे कुरकुरीत कोथिंबीर वडीची. एकदम सोपी आहे, काही झंझट नाही, खूपच साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीरीला छान स्वच्छ धुवून पंख्याखाली रात्रभर सुकत ठेवलं होतं. साधारण 5 ते 6 तास पंख्याखाली सुकत ठेवलं तरी होईल, पण लक्षात ठेवा की यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. तरी यात पाणी राहिलं तर तुम्ही काय करायचं ना, टिश्यू पेपरनी थोडंसं टॅप टॅप याला करायचं, तर कोथिंबीरचं पूर्ण पाणी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल टिश्यू पेपरमध्ये. आता यात टाकत आहे आलं, लसण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट. या सगळ्यांना मी मिक्सर मधून थोडं फिरवून घेतलं होतं आणि याची एक पेस्ट केलेली आहे. सो आता यात मी हे टाकत आहे. त्यानंतर टाकत आहे मी ओवा. आता यात टाकत आहे पांढरे तीळ. त्यानंतर टाकत आहे खडे धने, जिरं. या सगळ्यांना बत्त्यामध्ये थोडंसं क्रश केलेलं होतं. याचा खरंच खूपच अमेझिंग फ्लेवर येतो. हे आता मी मिक्स करत आहे. त्यानंतर टाकत आहे अर्धा टेबलस्पून इतपत हळद. आता यात टाकत आहे 3 चम्मच इतपत बेसन. आता यात टाकत आहे 2 टेबलस्पून इतपत तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कोथिंबीर वडी क्रिस्पी बनेल, सो याला मिक्स नका करू. आणि यात टाकत आहे चवीनुसार मीठ. आता सगळ्या जिन्नसला एकजीव करून मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला पाण्याचा वापर नंतर करायचा आहे, आता नको. हे बघा, मला मिश्रण थोडं ड्राय ड्राय वाटत आहे, सो यात पाण्याची आवश्यकता आहे मला. तर इथे मी काय केलं, 2 टेबलस्पून इतपत पाणी टाकलेलं आहे. जास्त नाही, फक्त 2 टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकलं तर आपलं मिश्रण पूर्ण गिलं गिलं होणार, म्हणून 2 टेबलस्पून पेक्षा जास्त पाणी नका टाकू. जरी जास्त मिश्रण मध्ये जास्त पाणी गेलं तर काय करायचं ना, 2 टेबलस्पून इतपत बेसन किंवा 2 टेबलस्पून इतपत तांदळाचं पीठ टाकायचं, मग मिश्रण व्यवस्थित होते. आता बघा, माझं मिश्रण बिलकुल व्यवस्थित झालेलं आहे. आता मी असा एक रोल बनवत आहे. तुम्ही त्याला 2 भागात डिवाइड करू शकता किंवा असा एक रोल बनवला तरी चालेल. मी त्याला 2 भागात डिवाइड केलेलं आहे. हे बघा, असं. आणि असं रोल करायचं. आता याला तुम्ही रेस्टवर ठेवू शकता किंवा लगेच वाफवू शकता. मी याला लगेच वाफवणार आहे. चला तर मग वाफवूया. इथे मी केक टीन घेतलेला आहे, जो की मी अगोदरच तेलाने ग्रीस केलेला आहे. आणि आता यात हे जे 2 रोल्स केलेले होते, ते रोल्स यात असं व्यवस्थित ठेवूया. तेल याकरिता लावलंय कारण की खालून हे चिकटले नाही पाहिजे, म्हणून तेल लावलेलं आहे. तर इथे मी ऑलरेडी हे पाणी उकळायला ठेवलं होतं. यात असा एक स्टँड ठेवलेला आहे आणि आता यावरच मी हे केक टीन ठेवणार आहे. आणि याला आता 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटं याला अजिबात उघडून बघायचं नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याला 20 मिनिटं असंच वाफवून होऊ द्या आणि नंतर तुम्ही चेक करा 20 मिनिटानंतर. आता 20 मिनिटं झालेले आहे, आपण चेक करूया. कोथिंबीर वडी हे आतमधनं शिजले की नाही हे एक असं चाकू टाकून चेक करूया. तुम्ही चाकूऐवजी टूथपिक पण वापरू शकता. बघा, माझा चाकू एकदम क्लिअर आलेला आहे, म्हणजे आतमधून शिजलेली आहे. सो आता याला गॅस फ्लेम बंद करून असंच 15 मिनिटं वाफेवरच ठेवा.
आता काही करू नका, थंड झाल्यानंतर आपण याचे पीसेस करू. हे बघा, कोथिंबीर वडी इथे थंड झालेली आहे, पूर्णपणे थंड झालेली आहे. मी हात लावून पण बघू शकते. हे बघा, आणि आता कोथिंबीर वडीचे छोटे छोटे पीसेस करू. छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे पीसेस करा. हे बघा, मी इथे पीसेस करत आहे. हे बघा, तुम्हाला एक वडी दाखवत पण आहे, आतमधून प्रॉपर शिजली गेलेली आहे. हे बघा, कुठे पण कच्चटपणा आलेला नाहीये कोथिंबीर वडीचा. तसेच आपण बाकीचे पीसेस पण कट करून घेऊया. सगळे पीसेस कट झालेले आहेत. तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा फ्राय करून पण खाऊ शकता, पण मी इथे फ्राय करणार आहे. याला शॅलो फ्राय केलं तरी चालेल आणि डीप फ्राय केलं तरी चालेल, पण मी इथे शॅलो फ्राय करत आहे. तर इथे मी साधा आपल्या घरी नॉर्मल असतो डोसाचा तवा, तो नॉनस्टिकच असतो, मी तो घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तवा घेतला तरी चालेल, पण नॉनस्टिक हवंय. मी इथे डोसाचा तवा वापरत आहे. इथे मी 1 ते 2 पळीभर तेल घेतलेलं आहे. याला चांगल्या प्रकारे सगळे बाजूनी स्प्रेड करायचं आहे. जास्त पण तेल नको. जास्त तेल घेतलं ना तर ते पूर्ण वडे तुमचे जे आहे ते पूर्ण ऑइली होतील, म्हणून कमीच तेल घ्या. ते पण 1 ते 2 पळीभर ठीक आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यावर टाका हे पांढरे तीळ. आता त्यावर हे वडी अशी सोडायची, म्हणजे फ्राय करायला असं ठेवायचं वडींना एक एक करून. एक साइड होत आली तर 2 मिनिटांनंतर लगेचच या वडींना असं पलटवायचं. एक साइड खरपूस दिसली की दुसऱ्या साइडनी असं त्याला पलटवायचं. या सगळ्यांचा असं खरपूस रंग येईपर्यंत यांना फ्राय करायचंय. आणि याला मंद आचेवर फ्राय करायचे आहे. हे बघा, दोन्ही साइडनी खरपूस रंग आलेला आहे. सो आता या वडींना मी एका टिश्यू पेपर मध्ये काढत आहे. वाव, काय छान दिसत आहे, एकदम सुरेख कलर दिसत आहे. टिश्यू पेपरवर काढा, कारण की जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल, जे काही असेल ते सगळं निघून जाईल. हे बघा, सगळ्या वडींना इथे काढलेलं आहे. आता बाकीच्या वडी पण अशाच फ्राय करून घेऊया. तयार आहे मग तुमची या हिवाळ्यासाठी स्पेशल गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वडी. तर मग मित्रांनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन इझी सोप्या रेसिपी करिता सासरच्या रेसिपीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर मेन म्हणजे ते सबस्क्राईब करा. इन्स्टाला माझं पेज सुद्धा आहे सासरच्या रेसिपीजचं, त्याला पण जाऊन फॉलो करा. आणि रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या रेसिपी सोबत. आता टाटा, बाय बाय. ओके, थँक्यू, बाय.